श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. शनिढय्या म्हणजे काय याविषयी आज माहिती जाणून घेऊयात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्माचे फळ देणारे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला 9 ग्रहांपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की शनी हा सर्वात हळू संक्रमण करणारा ग्रह आहे, जो दर 2.5 वर्षांनी एकदा संक्रमण करतो. शनिदेव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळे देतात. शनिदेवाची 7.5 आणि ढय्या आळीपाळीने प्रत्येक राशीच्या लोकांवर परिणाम करतात. लोकांना सामान्यतः शनिदेवाच्या 7.5 बद्दल सर्व माहिती आहे, परंतु ढय्याबद्दल कमी माहिती असते. तर शनिदेवाच्या ढय्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनिदेव कुंडलीच्या 8व्या घरात असतात तेव्हा व्यक्तीला त्याच्या ढय्याचा परिणाम होऊ लागतो. ढय्या 2.5 वर्षे टिकतो. प्रत्येक राशीच्या लोकांना तो आलटून पालटून प्रभावित करतो. शनिदेवाच्या ढय्यादरम्यान व्यक्तीला मानसिक ताण, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार ढय्या म्हणजे शनिदेवाचा जीवनावर नकारात्मक प्रभाव. ढय्याला 7.5पेक्षा कमी वेदनादायक मानले जाते. शनीच्या ढय्यादरम्यान लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडते, कामाची गती मंदावते, कठोर परिश्रम देखील अपयशी ठरतात. शनीचा ढय्या नेहमीच वेदनादायक नसते. जीवनात चांगले कर्म करणाऱ्यांना त्यांचे फळ मिळते, वाईट कर्म करणाऱ्यांना त्यांना ढय्याचा त्रास होतो. ढय्याचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी व्यक्तीने आपल्या कृती सुधारल्या पाहिजेत. गरिबांना त्रास देऊ नये आणि त्यांना मदत केली पाहिजे. विशेषतः दर मंगळवार आणि शनिवारी भगवान हनुमानाची पूजा करावी, हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्याचप्रमाणे दर मंगळवार आणि शनिवारी महामृत्युंजय मंत्राचा दररोज सकाळी 11 वेळा जाप करावा. शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.